मी काय बोलतो, हे सुख आहे ना, सुख हे मोबाईलच्या दुनियातून बाहेर आल्याशिवाय कळणार नाही रे. मी पण असं समजायचं काय ट्रेकिंग वगैरे, पण हे बाहेर येऊन हे सुख भेटतं ना, हे बघा. अशा प्रकारे इथे साठलेल्या जलाशयातून आपण पाणी प्युरिफाय करतोय, कारण की हे पिण्याचं पाणी सध्या तरी पुण्याकडे राहिलेलं नाहीये. मेलो विलो ना घरी घेऊन जा बघतो मला. इथे या झोपड्या जे दिसत आहेत तिथेच केदारेश्वराचं मंदिर तिथेच आहे. सो आपल्याला आता आपलेली डेस्टिनेशन दिसलेली आहे. सो विदिन 20 to 25 मिनिट्स मध्ये आपण मंदिराजवळ पोहोचू. फायनली 3-7 झालेत आणि आम्ही मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. आनंद तुम्हाला सांगू शकत नाही, गगनात मावेन असं आहे. कारण की एवढ्या लवकर पोचू असं वाटलं नव्हतं, कारण की लास्ट टायमाला आम्ही 11:15 निघालेलो आणि पोचलेलो 6च्या दरम्यान, आणि आज 11:48 निघालो आणि 3:07 पोचलेलोय. परफेक्ट 3:07 पोचलोय आणि खूप असा आनंद होतोय, कारण की शेवटी ट्रेकरची पंढरी ह्याला म्हणतात, त्याच्यामुळे हा आनंद गगनात मावेन असं आहे. तुम्हाला आता मी मंदिर दाखवतो. अविस्मरणीय हा असा आमचा ट्रेक राहील, कारण की एवढ्या चांगल्या वातावरणात आलोय. कारण की काल अंबरनाथ मध्ये खूप पाऊस झाला, असं वाटत होतं इथे पण पाऊस मिळेल, पण नाही. सो आता तुम्हाला मंदिर दाखवतो. इथे जाऊन दर्शन करून बस ना मग खाली. बसा भिकाऱ्यासारखे बसा पहिले. असं करा असं करा, भेटणार मध्येच काय तुझं, मध्येच काय मागे बस. मजाक मागे. मित्रांनो, मोगल आणि मराठा साम्राज्याचा इतिहास याच हरिश्चंद्रगडाला निगडीत आहे. तसेच 2 ते 4 हजार वर्षांपूर्वीचा पौराणिक पार्श्वभूमी सुद्धा या गडाला लाभलेली आहे. तसेच प्राचीन असलेला हा हरिश्चंद्रगड याला चारी बाजूंनी तुटलेल्या रौद्र भीषण कडेकपारींचं नैसर्गिक संरक्षण या गडाला लाभलेले आहे. तसेच या गडाचे प्राचीन पुराणात म्हणजेच अग्निपुराणात आणि हास्यपुराणात त्याचा उल्लेख बघायला मिळतो. तर सुरुवातीला हरिश्चंद्रगड हा कोळी महादेव यांच्याकडे होता, म्हणजे त्यांच्याच ताब्यात होता. त्यानंतर मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1747 ते 1748च्या लढाईत
मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर हरिश्चंद्रगडाचे किल्लेदार तेव्हा कृष्णाजी शिंदे हे यांची निवड झाली त्या काळात. त्याच्यानंतर 1818 हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि असंही म्हटलं जातं की राजा हरिश्चंद्र यांचा गडा निगडीत उल्लेख आहे. म्हणजे यांचंही ह्या गडासोबत काहीतरी इतिहास आहे जो की मला अद्याप माहीत नाही, पण मी नक्कीच प्रयत्न करेन की हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. आत्ता आपण दुपारचे वाजले 4. आता आपण गणपती गुफेमध्ये आश्रयासाठी आलोय, कारण की 5 वाजता आम्ही कोकण कड्याकडे सनसेट बघायला जाणार आहोत. सो कारण की तिथे कोकण कड्याला अतिशय सुंदर असं सूर्यास्त बघायला मिळतो. सो आत्ता इथे आम्ही थोडा वेळ आराम करू त्याचे. बट टेंटचा विषय थोडा गंभीर आहे, कारण की इथं हवा खूप जोरात चालली आहे. तर आपण ह्याच गुफेमध्ये कदाचित राहणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो ही गुफा कशी आहे. ही गणपती गुफा आहे, आपण इथं पाहू शकतो. जवळपास 6 फुटाची ही गणपतीची प्रतिमा इथं आहे आणि त्याच्या समोरच आपले मित्रमंडळी आश्रय घेत आहेत. आणि हे आमचे NM एंटरप्राइजेसचे ओनर, त्यांना खूप झोप येते सध्या. ते ट्रेक गाईड केला ना. प्रशस्त अशी जागा आहे. कधी तुम्ही याल तर इथे नक्की आश्रयासाठी या, कारण की खूप सेफ दृष्टिकोनातून आहे, कारण की इथे कुठले जनावर वगैरे नाहीये. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघाच, अतिशय सुंदर. आम्ही निघालोय कोकण कड्याच्या दिशेने सूर्यास्त बघायला. अजूनपर्यंत माहित नाही कसा असतो सूर्यास्त कोकण कड्यावरनं. आता आम्ही अनुभवणार आहोत. सगळे जरा हलके होऊन आलेत, A to Z सगळे, कारण की संध्याकाळचं अनलिमिटेड जेवण जे खायचंय ते सगळ्यांना हलकं होणं गरजेचं आहे. सगळ्यांनी सगळे फ्रेश वगैरे झाले, थोडा नॅप घेतला, त्याच्यानंतर आता चाललोय कोकण कड्याला. जवळपास येता 7:30-8 होणार आहेत. मंदिरापासून जवळपास 800 ते 1 किलोमीटर 800 मीटर ते 1 किलोमीटर असा हा पॅच आहे. आता बघूया. तुझा घोर सत्य बाहेर काढला मी ते तू बिल टॅक्समध्ये बोललास नाही का.
तुला भेटते म्हणून तुला आशीर्वाद. तारामती शिखरावर जवळपास पाऊण तास होत आला. तुम्ही पाहू शकता धुकं आहे. फक्त 2 सेकंदासाठी व्ह्यू क्लिअर झालेला, पण खूप धुकं असल्याने आम्हाला काय व्ह्यू मिळत नाहीये. तोपर्यंत मी इथलं शिवलिंग दाखवतो तारामती शिखरावरचं. तारामतीवरनं कोकणकड्याकडे जाताना हा पॅच येतो, तेव्हा ही शिडी लागते. थोडा कठीण आहे तारामती शिखरावरनं कोकणकड्याकडे जायला. आता तर जरा अजून अवघड झालंय, कारण की धुकं खूप आहे. हे बघा, आता वाजलेत 8, परफेक्ट 8 वाजलेत आणि आम्ही तारामती शिखरावरनं आता इथे कोकणकड्याला आलोय. धुकं खूप आहे, पण विषय असा आहे जरा पावसाळी वातावरण झालंय. ॲक्च्युली कोकणकड्याला आता धुकंच पाहिजे, पण सूर्य काय गायब झालाय. त्याच्यामुळे जरा आम्हाला चिंता वाटते की आम्हाला इंद्रवज्र बघायला मिळेल की नाही मिळेल, कारण की तारामती शिखरावर पण आम्हाला सगळे व्ह्यू ब्लॉक झालेले, त्याच्यामुळे काय बघायला मिळालं नाही. पण फक्त 2 सेकंदासाठी आम्हाला सूर्य बघायला मिळाला, पण तो आनंद पण गगनात मावेनासा होता. सो मी सांगितल्याप्रमाणे जे रौद्र भीषण कडेकापार आहेत, नैसर्गिक संरक्षण आहे, ते कोकणकड्याला बघून जास्त बोललं जातं. कारण की 4000 फुटांचा 4 ते 4500 फुटांचा हा सरळ पॅच आहे. म्हणजे फायनली वातावरण मोकळं झालं, पण इथलं जे धुकं पाहिजे होतं आणि पाठीमागचं जे क्लाउड्स क्लिअर झाले पाहिजे होते, झाले नाही. आणि त्याच्यामुळे इंद्रवज्र आपल्याला काय बघता आला नाही. नेक्स्ट टाइम परत येऊया. आजच्यासाठी इंद्रवज्र पण नाहीसा झालाय आणि तारामतीचं सनराईज पण नाहीसा आहे आपल्यासाठी. पण आता पुढे आपण जाणार आहोत केदारेश्वराच्या गुफेत आणि तिथून सरळ घरी. अगं 97 किलोमीटर आहे, पण गाडी हळू चालवतो ना, त्याच्यामुळे वेळ लागतो. वातावरण तर झालंय, पण नाहीये. नाही आत्ताच आपण कोकणकड्यावरनं आलोय आणि आता आपण चहाची चुस्की मारतोय आणि तिथून केदारेश्वराच्या गुफेमध्ये जातोय. तर सांगायचं गेलं म्हणणं असं आहे की तुम्ही कधी हरिश्चंद्रगडावर आला
तर नक्कीच सह्याद्री हॉटेलला तुम्ही भेट द्या, कारण की अतिशय उत्कृष्ट असं जेवण आम्ही काल खाल्लंय इथे आणि उत्तम पद्धतीची सेवा हे उपलब्ध करून देतात. सो नक्की इथे कधी आला तर नक्की विजिट द्या. मोबाईल नंबर आहे का? 9021486130. असं म्हटलं जातं की चांगदेवानी म्हणजे जे ऋषीमुनी आहेत त्यांनी इथे ज्या गुफा दिसतात तिकडच्या या तिथेच तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनंतर आपली जी केदारेश्वराची गुफा आहे तिथं त्यांनी काही शिलालेख कोरले होते आणि आता आपण तिकडेच चाललोय केदारेश्वराच्या गुहेत. हे जे मंदिर आहे आणि हा छोटासा दगडी पूल आहे जो की हा जो छोटासा ओढा आहे जो आपण तारामती शिखरावर गेलेलो तिकडून हा मंगळगंगेचा उगम झालेला आहे आणि हा उगम तिथे खाली मिळतो आणि त्याच्याच डाव्या बाजूला केदारेश्वराची गुफा आहे. केदारेश्वराच्या गुफेत जाण्याआधी आपण जरा आपल्या पाणी पिण्याच्या सोयीसाठी ह्या मंदिरातील पाण्याच्या टाकीतून प्यायच्या पाण्याची व्यवस्था करणार आहोत. सो इथे अशी 4 टाकी आहेत. हे एक आहे त्याच्यातलं जिथे आता सध्या तरी पिण्याला एक पाणी आहे. सो आपण तिथून पाणी भरणार आहोत आणि केदारेश्वराच्या गुफेत जाणार आहोत. मंदिरापासूनचा जो ओढा आहे तो थेट लगेच इथेच ती केदारेश्वराची गुफा आहे. केदारेश्वराची गुफा आहे. हिचा उल्लेख साधारण शालिवाहन शतकापासून आहे, जे की असं म्हटलं जातं ह्या पिंडी सभोवतालचे जे 4 खांब आहेत ते म्हणजे त्याला कम्पेअर केलं जातं 4 युगांबद्दल, जे की जे 3 पडलेले खांब आहेत ते झालेले म्हणजे होऊन गेलेले युग आहेत आणि जो एक कलियुग चालू आहे त्या कलियुगाचा जो स्तंभ आहे तो अजून तिथे आहे आणि जेव्हा कलियुग संपेल तेव्हा ही गुफाही उद्ध्वस्त होईल म्हणजे नष्ट होईल आणि इथे जे शिलालेख जे गुफेत जे आहेत ते माझ्या मते चांगदेवांनी त्यांच्या तपश्चर्येच्या कालावधीतच त्यांनी हे शिलालेख लिहिलेले आहेत. शिलालेखाचा अर्थ अद्याप मला तरी कळला नाही नक्की किंवा अजून कुणाला कळला नाही की त्याच्यात नक्की काय काय नमूद आहे. सो आणि जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा समोरून जो मंगळगंगेचा जो ओढा आहे तो वाहताना तुम्ही बघाल तर नक्की तुमचे डोळ्याचे परणे फिरले जातील असं मी म्हणेल. आणि इथून आता आपण घराच्या वाटेने परत जात आहोत. सो इथपर्यंतच आपला हा व्लॉग असेल. सो टाटा बाय बाय, टेक केअर.